श्री स्वामी समर्थ. तारक मंत्रात फार ताकद आहे. या मंत्राचा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे. सर्वात पहिले लिहिलेला लेख स्वामींनी तर तारक मंत्राविषयी लिहून घेतला. त्यानंतर अनेक लेख लिहिले, परंतु हा त्यांचा सर्वात आवडता लेख. सतत तारक मंत्र म्हणा व स्वामी आईचे प्रेम अनुभवा. नावातच सर्व काही आहे. तारक म्हणजे तारणारा. तो कधी म्हणावा, चालता बोलता उठता बसता. या मंत्राची जादू प्रचिती हा मंत्र म्हणूनच घ्यावी. इतका अप्रतिम व तरुणांच्या भाषेत सांगायचं तर अशक्य, भारी, कमालच. कामं अडकली आहे तर म्हणा तारक मंत्र. एकाकी वाटतंय तर तारक मंत्र म्हणा. तारक मंत्र. रडू येते, उदास वाटतंय, एकच औषध तारक मंत्र. तो म्हणजे माझ्या स्वामींचा तारक मंत्र. उदाहरण देऊ तेवढी कमीच आहे. इतका ताकदीचा आहे हा तारक मंत्र. तारक मंत्राची एक एक ओळ आपण मनापासून आणि समजून वाचली तर खरी जादू काय आहे हे नक्की कळेल. मंत्राच्या पहिल्या ओळीतच सांगितले, हे मना तू निशंक हो, निर्भय हो. स्वामी नामाची व स्वामी बळाची प्रचंड शक्ती तुझ्या मागे उभी आहे. महाराज स्मृतुगामी आहेत. त्यांना अशक्य काहीच नाही. ते स्वतः प्रारब्ध घडवतात व त्यांच्या आज्ञेशिवाय तुम्हाला काळही हात लावू शकत नाही. स्वामींची शक्ती इतकी अफाट आहे की आपल्याच मनाला सांगायचे की उगाच भीतोस, हे भय पळू दे. स्वामी माऊली असताना हे भय कसले. नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. या ओळीतच सर्व काही आहे. कारण स्वामी आई म्हणून आपण महाराजांना हाक मारतो. मग एक आई आपल्या बाळाला एकटं कसं पडू देईल. आपल्या बाळाला थोडा जरी त्रास झाला तरी आईला काय वाटते हे फक्त आई झाल्यावरच समजते. मग स्वामी तर विश्वाची माऊली आहे. अब्ज आईच्या कोमल हृदयापासून त्या माऊलीचे हृदय बनले. कदाचित मग घाबरण्याचा प्रश्न येतोच कुठे. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त. आई ही आई असली तरी तिच्याकडे पण प्रेम व्यक्त करावे. त्याशिवाय आईला कसे कळणार की ती जे काही आपल्या मुलांसाठी करते त्याची थोडी तरी जाणीव मुलांना आहे की नाही. असंच काही महाराजांचं आहे. महाराजांवर असलेलं प्रेम, श्रद्धा, आपुलकी हे सर्व नामस्मरणाद्वारे व्यक्त करायचं असतं. महाराजांना बाकी कसलीही अपेक्षा नाही. आठव कितीदा दिला त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. आईच तर पहिली व्यक्ती असते जी आपल्या बरोबर प्रत्येक प्रसंगात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी असते. तेच महाराजांचं आहे. आपण विसरू, पण महाराज आपल्याला विसरणं अशक्य आहे. मग आईचे उपकार विसरून कसं चालेल. तेच आहे तारक मंत्रात. महाराजांनी आतापर्यंत अगदी छान सांभाळले, ते अजिबात विसरायचं नाही. हे मना तू फक्त निशंक हो, निर्भय हो. तारक मंत्राचे शक्य तेवढे पाठ नित्य आपण करावे आणि चमत्कार अनुभवावे. स्वामी आई धावत येतेच आणि घट्ट छातीशी कवटाळून पकडते. आपण खरंच खूप नशीबवान आहोत. आपल्याला महाराज कोण आहेत हे थोडंफार जरी समजलं तरी आपलं भाग्य. म्हणजे खरंच काहीतरी छोटंसं पुण्य आहे म्हणून महाराजांची सेवा करण्याची आज्ञा स्वतः महाराजांकडून मिळाली. कारण महाराजांना अनेक भक्त आहेत, पण आपल्याला फक्त महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कुणी तर खूप छान लिहिलेलं आहे. हे सर्व माझ्या समोर आलं म्हणून मी तुमच्या समोर बोलून दाखवलं. चला तर आपण तारक मंत्राला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे.
अतर्क्यावधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विना काळनाने त्याला परलोकीहीना भीती तयाला उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्यावीन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यानार्थे तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जाघे हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठीशी रे अतर्क्यावधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विना काळनाने त्याला परलोकीहीना भीती तयाला उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्यावीन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यानार्थे तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जाघे हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी